दर्शन घेण्यासाठी म्हणजे आपण तर म्हणजे जवळचे जावं. आता मी बुलढाणा जिल्ह्याचा असल्यामुळं नेहमी वर्षातून 2-3 वेळा तरी साईबाबाचं दर्शन घेण्याचा योग किंवा त्या ठिकाणी आवर्जून आम्ही घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आजही या ठिकाणी आज प्रवरा नगरला माझा एक शासकीय कार्यक्रम होता, संगमनेरला एक कार्यक्रम होता आणि समृद्धीहून आल्यानंतर साहजिकच शिर्डीहून आपण जात आहोत, तर बाबाचं दर्शन आशीर्वाद घेऊनच आपण पुढं जावं ही सुद्धा एक मनात इच्छा होती आणि आज चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आज दर्शन घेतलेलं आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आपले पुतणे जे आहेत योगेश जाधव यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे पुण्यामध्ये आणि आमदारकी देखील त्यांनी मागितली आहे. नाही, कसं बघताय याकडे? मी त्याच्यासंग मी तर गाडीतच होतो, मला फोन आला, तो स्वतः बोलला आणि त्यांनी तसंही केलं की त्यांनी कुठली भेट घेतली नाही, तो पुण्याला सुद्धा गेला नव्हता. ते त्या फोटो दिलेला आहे, तर ते मित्र आहेत. आता सर्व पक्षातले लोक सगळ्यांचे मित्र वगैरे असू शकतात, असतात, पण अशी काही कुठं भेट झालेली नाही आहे आणि उभं राहायचा काही त्याचा तो विषय नाही. अकोल्यातील उद्धव ठाकरे गटाचे आमदार जे नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची चौकशीचे आदेश जे पत्र जे आहे ते ACBला दिलं आहे. मी काही ती बातमी पाहिलेली नाही, काय विषय मलाही नक्की माहीत नाही, पण माहिती घेतल्यानंतर मी बोललो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.